अंमलबजावणी आणि दीपक भाऊ बोराडे यांच्या आदेशानुसार हे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि यानंतर 24 तारखेला जो काही जालन्यावरती मोर्चा जाणार आहे, लाखोच्या संख्येनं आमचा धनगर बांधव जालन्यामध्ये त्या दिवशी हजर राहणार आहे। आणि शासनाला माझी कळकळीची विनंती आहे, आपल्याला फक्त हे दुसऱ्या समाजासारखं काहीतरी ओढाताण करून आरक्षण द्यायचं नाही, फक्त आपल्याला अंमलबजावणी करायची आहे। त्या अंमलबजावणी घेण्यासाठी आम्ही 24 तारखेला जालन्याला येऊ आणि शासनाच्या छाताडावर आरक्षण आम्ही मागून घेऊ। आणि इथून पुढे जो काही दीपक भाऊ बोराडे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाला आमचा जिंतूर तालुका नव्हे, सगळं परभणी जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावरती उतरायला तयार आहे। शासमान्य देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये सत्तेमध्ये आल्याच्या नंतर सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आम्ही एसटी धनगर आरक्षण लागू करू, परंतु आज 100 कॅबिनेट झाल्या, त्याच्यापेक्षा जास्त झाल्या असतील, परंतु आतापर्यंत धनगरांना कुठलं आरक्षण किंवा त्या संदर्भात कुठली बैठक घेतली नाही। पुन्हा एकदा फडणवीस साहेबांना आणि त्यांच्या सगळ्या मंत्री महोदयांना विनंती आहे की तात्काळ या धनगर आरक्षणाची आपण अंमलबजावणी करावी आणि आम्हा गोरगरिबावर जो का अन्याय आहे हा अन्याय दूर करावा।